न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। अभिषेक अभियंता कार्यालय में टेंडर क्लर्क श्री हेमंत बाबूराव ढोमने ये ठेकेदारों से रिश्वत लेके ही काम करते हैं। विजय रामलाल गभने ये लोक निर्माण विभाग नागपुर में विभिन्न विभागों में ठेकेदार के रूप में काम करते हैं। कार्य करते समय उन्हें यूजर डिपार्टमेंट की मांग के अनुसार अधिक मात्रा में किए गए कार्य की स्वीकृति हेतु अधीक्षण अभियंता कार्यालय से एक्सेस क्वांटिटी प्रमाण पत्र लग रहा था। इससे संबंधित टेंडर क्लर्क हेमंत बाबूराव ढोमने ने उनसे पैसे की मांग की थी। उन्हें कुल 2 निर्माण अनुबंध प्राप्त हुए थे। वसंतराव देशमुख कला एवं सामाजिक विज्ञान महाविद्यालय नागपुर में प्रयोगशाला भवन और संगीत भवन का निर्माण के काम उन्हें मिले थे। ठेकेदार विजय गभने को एक्सेस क्वांटिटी सर्टिफिकेट लग रहा था। उसके लिए उन्होंने यूजर डिपार्टमेंट की मांग के अनुसार तथा कनिष्ठ अभियंता एवं मंडल अभियंता के मार्गदर्शन के अनुसार उन्हें अधिक मात्रा में काम करना पड़ा। इसलिए कुछ वस्तुओं की मात्रा निर्धारित सीमा से अधिक हो गई और चूंकि इस अतिरिक्त मात्रा की स्वीकृति अधीक्षण अभियंता कार्यालय से आ रही थी, इसलिए संबंधित अभियंताओं द्वारा अतिरिक्त मात्रा का प्रस्ताव तैयार कर अधीक्षण अभियंता कार्यालय को भेज दिया गया। 1 महीने तक उस प्रस्ताव पर कोई कार्रवाई नहीं की गई। उन्हें वह प्रस्ताव टेंडर क्लर्क के पास भी ले जाना पड़ा, लेकिन जब ठेकेदार विजय ने यह प्रस्ताव टेंडर क्लर्क को दिया तो टेंडर क्लर्क ने बताया कि यह प्रस्ताव चीफ इंजीनियर के लिए है, उनके कार्यालय में इसे भेजना होगा। इसे मुख्य विद्युत अभियंता कार्यालय द्वारा अनुमोदित किया जाएगा। विजय के अनुरोध के बाद उन्होंने कहा कि वे इसे वहीं निकाल के देंगे और यह भी कहा कि इसकी कीमत 2000 रुपए होगी। किसी तरह उन्होंने एक प्रस्ताव दिया और उस दिन विजय के पास केवल 500 रुपए थे, इसलिए वो टेंडर क्लर्क को 500 रुपए देने गया, लेकिन उन्होंने इसे लेने से इनकार कर दिया और विजय से कहा कि हर कोई मुझे एक प्रस्ताव के लिए 5000 रुपए दे देता है। ठेकेदार विजय ने इस घटना का वीडियो भी बनाया। हर कोई जानता है कि श्री हेमंत बाबूराव ढोमने बिना रिश्वत लिए कोई काम नहीं करता और सबके लिए बहुत परेशानी का कारण बनता है। ठेकेदार विजय का अनुरोध है कि शिकायत की जांच कर दोषी कर्मचारी के विरुद्ध सख्त कार्रवाई की जाए। ऐसे असामाजिक और लालची तत्वों को सरकारी पदों पर रहने का कोई अधिकार नहीं है और उन्हें जेल में डालना ही उचित होगा, ताकि भविष्य में किसी अन्य ठेकेदार को ऐसी समस्याओं का सामना ना करना पड़े। डीसी के याच्यामध्ये सर्टिफिकेटच जोडलेलं नाहीये। मग आता कसं आहे म्हणाले हे होतं नाही, मला काहीतरी समोरच्याने विचारलं डॉक्युमेंट हे आहे ऑनलाईन टाकलं पण सीएमध्ये टाकलं म्हणूनच ठेवले मी की बाजूला काढून किती सांगून काम की आहे ना बजेट 30,000 रुपये नाही साहेब, ऍक्च्युली जुनं काम होतं ना, 1% घेते साहेब। ऍक्च्युली कसं झालं 10 लाखाचं ऐकून घ्या, हा जो ठिकाणा येते या नोटशीटला त्याच्या 1% घेते, ती एक्सेस एक्साइटमेंट आहेच नाही सर, म्हणून ठीक आहे। पण 17-18चं काम होतं सर, म्हणून म्हटलं
आता हा माहिती का तुमच्या समोरच आजूबाजूला पुस्तक सब जुनं होतं ना. हे जुनं आहे ना, तर नवीन नाही. 21 एग्रीमेंट आहे. माझा 17-18 आहे सर. 19 आहे हो. या सर. किती आहे? 25. सर कधीपर्यंत होऊन जाईल? आज तर साहेब नाही, PSI नाही. अच्छा. उद्या कुठं होईल? अच्छा. आणि परवा मग तिकडे जाईल? नाही एवढ्या लवकर दिसते. अच्छा. मग एक आठवडा लागेल? 2-3 दिवस तर जाते. हां, शुक्रवारपर्यंत ना. ठीक आहे. थँक्यू. आमचं गेलं होतं. हां, आमचं गेलं होतं. कोणाचं? आमचं तुमच्या आता सर याच्यात नाही आहे का? हे साहेबाचं आहे बाबा. तुमचं किती सर? तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगा ना सर. सांगा तसंही सर. ॲक्च्युली किती सर? अरे सर दोन्ही म्हणजे कसं नाही तर आणखी नाही ना सर, जास्त होतं ना. मी 5 खाली घेत नाही. दोन हां. नाही सर, असं नाही ना. नाही दादाजी नाही 100% लोक आम्हाला. याचं मटेरियल तुम्हाला याच्यात दिलं होतं ना. हो मटेरियल मॅडमकडे हां ठीक मॅडम मटेरियल
एक रिझल्ट पाहिजे किती होतं हो काय नंबर आहे 15 तर रामटेक पार्श्वभूमीत चालू आहे. नाही बाकी आता समजा हे आहे ना मॉलेज कॉलेज संपत आलं म्हणत आहे ना. हां सर साधारणतः आहे कोणतं होतं तुमचं नॉलेज मॉलेज कॉलेजचं सर ते म्युझिक रूम आणि लॅबोरेटरी रूम बिल्डिंग वर्क होते तुम्ही. मला GTP पाहिजे. ओके आता आहे ना याने 1 टन घ्या सर माहिती नाही आताचा ते पाहून आम्हाला पण उशीर झालाच यायला डिपार्टमेंटमध्ये गेलो. बरं साहेब अप्रुव्हलचं लेटर नोटशीट ड्रॉइंग सर पत्र नोटशीट ड्रॉइंग सर. सर त्यांचा साहेबांचा बोलून घ्या एकदा पाठवतो म्हणा म्हणजे आम्ही चालला जातो. ॲक्च्युली अच्छा सर आहे का तुम्ही ऑफिसला आहे ना ठीक आहे. सर इथं काय टेस्ट रिझल्ट ऑफ SBC नॉट अटेड दिला. नाही शेवटी पाठवण्यात लावला. अच्छा आहे सर सर किती 4,000. ते आहेत कसले हो, सर. साहेब कुठे बसून नाही सर PH PH. हां हां ठीक आहे सर. टेक्निकल सेक्शन जातो. हो बस बस पहिलंच करू ठीक आहे. झालं तुमचं. हो हो ठीक आहे. थँक्यू सर. आपलं देऊन द्या तो पत्र तयार करून हो हो अच्छा अच्छा त्यांना द्यायचं का तुम्ही ना
लिहून देऊ. तर मग तो आजच देईल का? तुम्ही थोडं बोलून घ्या ना सर. हां तुम्ही थोडं बोललं तर चांगलं होऊन जाईल है ना. आणखी वेट करून देईल ना. मला वाटलं हँड टू हँड द्यायचं तिथे. हां हो हो बरोबर आहे ना. तर मग आता पत्र तयार करून परत साईन होईल का सरांची? म्हणजे वेळ लागेल आता. देऊन टाका. ठीक आहे. बोला ना सर हे ॲक्च्युली जिल्हा इथे तर माझ्याजवळ कुठून उडाली माहित नाही. असेल म्हणा कुठंतरी दुसरीकडे सेव्ह असणार ते. तुम्ही दिली होती मला. हा कॉपी हे बघा तुम्ही मला न्यू मराठी सॉफ्ट कॉपी नव्हती दिली वाटते. आहे का ते? नाही ही नाही सॉफ्ट कॉपी नव्हती दिली. नाही का. तुम्ही हार्ड कॉपी झेरॉक्सला दिली मला. मी एक काम करतो तुम्हाला व्हॉट्सअप करतो. ठीक आहे. तुमचा नंबर आहेत माझ्याकडे. तर ते तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या. त्याच्यावर कोणी तुम्हाला व्हॉट्सअप करतो मी. फक्त तेच लावून द्यायचं ना. हो हो ठीक आहे चालतं. तसं आज आमचे एक्झिक्युटिव्ह सर आहेत नाही तर ते उद्याच उद्याही नाही होत. मी तसं नाही. हे प्रपोजल नेऊन दिले तर उद्या तुम्हाला डायरेक्ट तिथं नेता येते. काही प्रॉब्लेम नाही. तर हे 2 प्रपोजल झाले होते. त्याला कव्हरिंग लेटर लावून लवकर करायचं. हो तर ठीक आहे ना. हे काय कसं काय एक्सेस कॉन्टॅक्ट ऍक्सेस हे सी ला पाठवावं लागेल ना. आता सीए कडे जाईल का? हो त्याला पाहून घेतो मी आधी. हा सर. सर मग कधी येऊ मी? तुम्ही उद्या. उद्या येऊ. ठीक आहे. आणि साहेबांनी म्हणजे मंजूर झालं सर ते ऍक्सेस सेव्हिंगचं. मंजूर झालं म्हणजे आपले कोणते साहेब आहेत काय नाम तो आम्हाला माहित नाही त्यांचं. तर ते मंजूर तुम्हीच तर आणून दिलं तर माझ्या. हो मी आणून दिलं पण तिकडून यांच्याकडनंच आणून दिलं होतं मी. अरे हो तो ते माझ्याजवळच येते ना. हा हा बरोबर. म्हणून तर तुमच्याकडे आणून दिलं ना सर. म्हणून तुम्हाला म्हणून तुम्ही बोलवलं ना. तिकडे जात होते म्हणून आता हा हा हेच आहे ना. हो हो. हेच पत्र जाते कसं हो हो हेच तुम्हाला नेऊन द्यायचं तिथं. बस बस ठीक आहे ना. हे काय पुन्हा हे काय ऍक्च्युली हे जसं तुम्ही इकडे टपालात टाकलंय की आधी माझ्याकडे ते माझी नोटशीट लागते. हे हो बरोबर. मग तिकडे जाते. तिकडची नोटशीट लागते. मग हे माझ्या ऑर्डर बनते इकडे. अशी प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणे सी ऑफिसला जाईन म्हणून नाही मग मी आपलं विचार केला. आपले छोटे छोटे आहे म्हटलं का सी ऑफिसला पाठवायचं. नाहीतर ते सी ऑफिसलाच पाठवत होतो मी. आणि आता कसं आहे राहिलं 50च्या वर राहिलं. एक पॉवर नाही पॉवर डेलिगेट केले आहे त्यांनी. त्याच्या कारणानं मी म्हटलं तर जाऊ द्या काय. छोटी छोटी आहे. एक्सेसही जास्त नाही आहे. 5-6% आहे. 6% आहे फक्त. ठीक आहे सर. हे तर तिथूनच इकडे यायला नको पाहिजे होतं. इतक्या तिथून निघून द्यायला पाहिजे होतं. अरे सर मग किती पाहिजे? ब्लाऊज नका होते जाऊ कमी 2000 दे. नाही ना सर एकदम 1000 रुपये एकाचे त्या मिनिमम. तो आता तुमच्या समोर प्रजापती बसला त्याला विचार किती 5000 देतो तो बिचारा. मग ते आपलं सी ऑफिसला पाठवणं परवडतं असेल. तिकडे मग हेल्प पाठी मारता माहित आहे का? अरे नाही नाही हेल्प तसंच आहे. मैंने अभी नहीं होंगे तो जाने दो. मत तो कोई नाराजी नहीं है. नहीं रहने तो कोई बात नहीं. बात नहीं जे आहे ते ठेवून घ्या सर. नाही तर
अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज।